सांगलीत कृष्णा नदीवरील अनिश्चित उपसाबंदी शिथिल करण्याच्या मागणीसाठी पलूस तालुक्यातील भिलवडीत शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरला। भिलवडी बंद ठेवून सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांनी जनाक्रोश मोर्चा काढत पाटबंधारे विभागाला लेखी निवेदन दिले। शेतीला वेळेत पाणी मिळत नसल्याने ऊस, सोयाबीन आणि अन्य पिके धोक्यात आल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। भिलवडीतील दक्षिण भाग सोसायटीपासून मुख्य बाजारपेठ मार्गे हनुमान मंदिरापर्यंत हा जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। कृष्णा काठावरील भिलवडी, अंकलखोपसह परिसरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, सरपंच स्वप्नाली रांजणे, माजी सरपंच शहाजी गुरव यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार उपसाबंदीमुळे शेतीसाठी उपलब्ध होणारे पाणी अपुरे पडत आहे। दिवसाला केवळ 6 तास वीज उपलब्ध होत असून त्यातही वारंवार खंड पडत असल्याने प्रत्यक्षात 4 तासच पाणी उपसा करता येत आहे। त्यामुळे ऊस, सोयाबीन आणि इतर पिकांना वेळेत पाणी मिळत नसून शेती करपण्याची भीती निर्माण झाली आहे। चॅनलमध्ये मोटर टाकल्या, एमबीसीबीच्या लोकांनी, पाटबंधाऱ्याच्या लोकांनी तक्रार केल्या, तरी तिथल्या प्रतिनिधींनी काय सांगितलं की आमच्या शेतकऱ्याला कोणी हात लावला तर त्याचा हात काढेल। तशी ठाम भूमिका घेतली पाहिजे। जरी आपलं कोण घेत नसलं तर शेतकरी आक्रमण झाला पाहिजे। इथलं पुढं शेतकरी असा शांत राहून चालणार नाही। कृष्णाबाई जशी शांत वाहते तशी कृष्णाकाठची लोक आपली शांत आहेत। आता इथून पुढे शांत राहून चालणार नाही। आपल्याला प्रत्येकाकडनं आपल्या न्यायाचं हक्काचं मागून घ्यायचं आहे। आपलं तिने न्यायाला हिसकावं तेव्हा ते आपल्याला मिळावं आणि उपसाबंदी रद्द व्हावी अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं पाटबंधारे साहेबांच्याकडे विनंती करतो। तिने आमचं निवेदन स्वीकारून वरिष्ठांच्याकडे पाठवावं आणि घेतली व्यथा आत्ता अण्णांनी मांडली, शिंदे साहेबांनी मांडली, ते सगळे मांडलेलं आहे। पुन्हा तेच सांगत आहे आणि कुठल्या शेतकऱ्यांना आणि काही मनोगत व्यक्त करायचं असेल तर इथून पुढे करावं अशी मी त्यांना विनंती करतो। सगळ्यांचं स्वागत करतो। शेतकरी हा बळीराजा म्हणून सरकार जाहीर करतं आणि या बळीराजावर होणारा अन्याय जो कशा पद्धतीचा होत असतो हा शासनाने त्याचा योग्य विचार करावा। पाणी आळवा, पाणी जिरवा, हा जो भाग आहे हा वेगळा असून आता नदी पात्रात असणारं पाणी जे वापरण्यात येते ते पाणी शेतीसाठी आता सध्याच्या परिस्थितीला दिलं पाहिजे। उपसाबंदी ही ठराविक मर्यादेसाठी ठेवावी। आता शेतकरी कसा अडचणीत आहे बघा। नैसर्गिक निसर्गानं आपल्याला योग्य पद्धतीनं साथ दिलेली नाही आणि आता शेतकऱ्याने खरोखर आता शाजीभाऊनी सांगितलं, विजयाने सांगितलं, आज शेतकऱ्याने सोयाबीन शेतीत पेरलेलं आहे। ते एक जर पाणी नसलं तर सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त होणार आहे। शेतकऱ्यांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे। आता शिंदे साहेबांनी सांगितलं या परिसरात गायगोट्याचं दूध उत्पादनाचं क्षेत्र आहे आणि शेतीमध्ये गायगोट्याची व्यवस्था केलेली असते, तिथं शेतकऱ्यांना जनावरांसाठी पाणी मिळत नाही। तर या पाटबंधारे अधिकाऱ्यांनी खरोखर त्यांनी याची जाणीवपूर्वक वरिष्ठ नेत्यांना कल्पना द्यावी आणि हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, फक्त या शेतकऱ्यांनी जरी नाही भाग घेतला किंवा पाटबंधारे अधिकाऱ्यांनी जरी शेतकऱ्याला न्याय नाही दिला तर पत्रकारांनी याची निर्भीडपणाने ही बातमी ठोसपणाने मंत्रालयापर्यंत पोहोचवावी अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो।